करंट इलेक्ट्रिसिटी. नाउ व्हॉट इज मीन बाय करंट. आपल्याला काही महत्वाचे डेफिनेशन इथे आपण पाहणार आहोत. नाउ व्हॉट इज मीन बाय करंट. करंट म्हणजे काय? द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस is known as current. Simply we can write current is nothing but I is equal to dq upon dt, or it can be simply write I is equal to q upon t. Now q is the charge and t is the time. The rate of flow of electric charges is called current, and the current is measured in ampere. It is denoted by symbol capital A. It is denoted by symbol A. Now second definition, what is mean by junction. Junction म्हणजे काय? The point in electric circuit where two or more conductors are joined together. What is junction? It is a point in electric circuit where two or more conductors are joined together. हा इलेक्ट्रिक सर्किट मधला एक पॉइंट आहे की ज्या पॉइंटवर दोन किंवा दोन पेक्षा जास्त वायर किंवा कंडक्टर हा हे कनेक्ट असते, त्याला म्हणतो आपण जंक्शन. सिंपली फॉर एक्झाम्पल, इट इज युअर इलेक्ट्रिक सर्किट. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, here is a battery of EMF E1. There is a resistance. Again, there is resistance. There is again battery. There is a resistance, battery, positive, negative, battery of EMF E1. Start. Here A and B, these are called the junction. हे आपण याला A आणि B ला जंक्शन म्हणतो. इथं पहा A वर जे आहे जंक्शन आहे, कारण इथं हाय कंडक्टर आणि हाय कंडक्टर कनेक्ट आहे. तसंच बी वर सुद्धा जे आहे कंडक्टर कनेक्ट आहे. हा कंडक्टर कनेक्ट आहे, हा कंडक्टर कनेक्ट आहे, हा कंडक्टर कनेक्ट आहे. तर जिथं ज्या पॉइंटवर दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंडक्टर किंवा वायर कनेक्ट राहतात त्या पॉइंटला आपण जंक्शन असं म्हणतो. सेकंड पॉइंट आपण पाहणार आहोत लूप. व्हॉट इज मीन बाय द लूप. तर द क्लोज कंडक्टिंग पाथ in electric network is called loop. What is loop? The close conducting path in electric network is called loop. तर लूप म्हणजे हे जे इलेक्ट्रिक नेटवर्क आहे यामधलं जे क्लोज पाथ आहे की ज्या पाथ मध्ये करंट फ्लो होतो त्याला म्हणतो आपण लूप. इथं दोन लूप आहेत. हा एक लूप 1 आणि हा एक सेकंड लूप 2. इथं दोन लूप आहे. एक क्लोज पाथ आहे की ज्यामध्ये करंट फ्लो होत आहे. हे पण क्लोज पाथ आहे की ज्या पाथ मध्ये करंट फ्लो होते त्याला म्हणतो आपण लूप. ब्रांच म्हणजे काय? ब्रांच इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रिक नेटवर्क which lies between two junction point. ब्रांच हा इलेक्ट्रिक नेटवर्क मधला एक पार्ट आहे जे की दोन जंक्शन पॉइंट मध्ये असतात. दोन जंक्शन पॉइंट मध्ये जे इलेक्ट्रिक नेटवर्कचा जे पार्ट राहते त्याला म्हणतो आपण इट कॉल द ब्रांच. फॉर एक्झाम्पल, एक ब्रांच आहे ब्रांच 1, एक ब्रांच आहे ब्रांच 2 आणि हे पण एक ब्रांच आहे ब्रांच 3. तर हे आपण इथं जंक्शन, लूप आणि ब्रांच पाहिलेले आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत द किर्चॉफ्स करंट लॉ अँड किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. Kirchhoff's law for electric current. Kirchhoff's law for electric current, and first law is your Kirchhoff's law, that is Kirchhoff's current law. This is also called the junction law. Kirchhoff's current law or junction law. Kirchhoff's first law for electric current. Now statement, the algebraic sum of electric current at any junction point is equal to 0. What is Kirchhoff's current law? The algebraic sum of electric current at any junction point in electric network is 0. Mathematically it can be written as
समेशन आय इज इक्वल टू 0. म्हणजे कोणत्याही जंक्शन पॉइंटवर करंटची बेरीज हे इक्वल टू 0 असतात, हे इक्वल टू 0 राहतात. फॉर एक्झाम्पल आता आपण पाहणार याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन मध्ये द करंट एंटरिंग टुवर्ड द जंक्शन is considered as positive and current flow away from the junction is considered as a negative. For example, हा तुमचा जंक्शन पॉइंट आहे P, हा जंक्शन पॉइंट आहे P आणि इथं जे करंट जंक्शन कडे असते त्याला आपण घेतो पॉझिटिव्ह आणि जे जंक्शनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असते त्याला आपण काय घेतो निगेटिव्ह. कन्सिडर दिस एक्झाम्पल. आता इथं पहा एक I1 करंट इट फ्लो टुवर्ड द जंक्शन, हे जंक्शन कडे जात आहे म्हणून याला आपण पॉझिटिव्ह घ्यायचं I1. हा I2 जंक्शनच्या बाहेर जात आहे म्हणून याला निगेटिव्ह घ्या -I2. I3 सुद्धा जंक्शनचा अपोजिट आहे तर याला मायनस घ्या -I3. हा I4 इट फ्लोइंग टुवर्ड द जंक्शन देयरफॉर इट इज पॉझिटिव्ह प्लस I4 आणि हे सगळ्यांची बेरीज इज इक्वल टू 0. तर स्टेटमेंट आहे किर्चॉफ करंट लॉचं किंवा जंक्शन लॉचं. द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ऍट एनी जंक्शन इज इक्वल टू 0. दॅट इज समेशन आय इज इक्वल टू 0. जे करंट जंक्शन कडे जाते त्याला आपण पॉझिटिव्ह घेतो, जे जंक्शन पेक्षा बाहेर जाते अपोजिट डायरेक्शन मध्ये जाते त्याला आपण निगेटिव्ह घेतो. तर दिस इज किर्चॉफ current law. Now second law is Kirchhoff's voltage law. It is also called the Kirchhoff's second law or loop law. Kirchhoff's voltage law. It is also called loop law or Kirchhoff's second law. It is a Kirchhoff's second law statement. In any closed electric network, the algebraic sum of potential difference and EMF of all cell is equal to 0. In any closed electric network, the algebraic sum of potential difference and EMF of all cell is equal to 0. कोणत्याही इलेक्ट्रिक नेटवर्क मध्ये पोटेन्शियल डिफरन्सची समेशन आणि ईएमएफ ची समेशन हे मिळून 0 राहते. याला आपण म्हणतो इट इज कॉल्ड द किर्चॉफ व्होल्टेज लॉ. आता याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन. साइन कोणता कन्व्हेन्शन? आता पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज आणि पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू I इंटू R. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट इंटू रेझिस्टन्स. आता साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय? याच्यामध्ये दोन साइन कन्व्हेन्शन आहे. पहिलं साइन कन्व्हेन्शन, इफ द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग ऑफ सर्किट इज सेम एज द डायरेक्शन ऑफ करंट देन पोटेन्शियल डिफरन्स इज टेकन एज निगेटिव्ह. म्हणजे की ज्या डायरेक्शन मध्ये आपण किंवा सर्किटला ट्रेस केलेला आहे, आपण ज्या डायरेक्शन मध्ये सर्किटला ट्रेस केलेला आहे त्या डायरेक्शन मध्ये करंट असेल तर तिथला पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा आणि अपोजिट असेल त्याचा अपोजिट असेल तर पोटेन्शियल डिफरन्स हा पॉझिटिव्ह घ्यायचा. सेकंड आहे की इफ वी मूव फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी टू पॉझिटिव्ह, आपण बॅटरी मध्ये निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे जात असेल तर तिथला ईएमएफ जे आहे ते पॉझिटिव्ह घ्यायचा. जर आपण बॅटरी मध्ये पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे जात असतो तर तिथला ईएमएफ जे आहे ते निगेटिव्ह घ्यायचा. तिथला ईएमएफ निगेटिव्ह घ्यायचा. आता आपण एक्झाम्पल घेऊ तर या एक्झाम्पल मध्ये पूर्ण तुमचं क्लिअर होईल हाऊ द किर्चॉफ व्होल्टेज लॉ कॅन बी अप्लाय. फॉर एक्झाम्पल दिस इज सिंपल एक्झाम्पल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह E1 द रेझिस्टन्स आहे. अगेन here is resistance, there is also a resistance
अँड हिअर इज अ बॅटरी आहे, त्याचा EMF आहे E2, इथं हा रेजिस्टन्स. सपोज हा रेजिस्टन्स R1, R2, R3, R4. आता हा जंक्शन पॉइंट, हे सगळे जंक्शन पॉइंट आहे, जंक्शन पॉइंट आहे. तर याला म्हणू आपण A, हा पॉइंट B, हा पॉइंट C, हा D, हा F, कारण इथं E आपण घेतलेला म्हणून इथं F, आणि हा G. आता इथं पहा, करंटची डायरेक्शन नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते. तर हे E1 जे आहे करंट सप्लाय करणार I1 आणि सप्लाय करणार करंट I1, आणि याची डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे या टाइप मध्ये फ्लो होणार, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर दिस करंट I1 पॉझिटिव्ह पासून निघणार आणि निगेटिव्हला वापस येणार. तसंच हे E2 हे करंट सप्लाय करणार I2 आणि याची डायरेक्शन सुद्धा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे. तर इथून निघणार पॉझिटिव्ह आणि वापस निगेटिव्ह कडे येणार, या टाइप मध्ये निगेटिव्ह कडे वापस येणार. आता समजा हा R5 आहे आणि इथलं करंट आपण घेऊ समजा I3, हा करंट I3. तर आपण KVL कोणत्याही एक लूप मध्ये, तर 2 लूप आहे, 3 लूप आहे, एक मोठा लूप, हा एक लूप, हा एक लूप आणि हा एक मोठा लूप. तर आपण कोणत्याही एक लूप मध्ये KVL अप्लाय करू. तर अप्लाय KVL टू लूप, एक लूप आपण हा लूप अप्लाय करू, हा A B F G आणि A, हा लूप मध्ये आपण KVL अप्लाय करू, A B F G A, हा लूप, छोटा लूप. आता इथं पहा, आपण आपली डायरेक्शन आहे, आपण डायरेक्ट सर्किट ट्रेसिंग केलेलं आहे A टू B डायरेक्शन. तर पहा A टू B कडे या. आपण ज्या डायरेक्शन मध्ये जाता आपण A टू B, त्या डायरेक्शन मध्ये करंट आहे, तर इथला पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्या. तर पोटेन्शियल डिफरन्स कसं, इथलं I इंटू R, म्हणजे करंट इथं I1 आहे, तर इथं मायनस I1 R1 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर B टू F या डायरेक्शन, ज्या डायरेक्शन मध्ये आपण जात आहे, या डायरेक्शन मध्ये आपण जात आहे B टू F, आणि करंट त्या डायरेक्शन मध्ये, इथला पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा निगेटिव्ह येईल. तर इथला पोटेन्शियल डिफरन्स करंट किती आहे, I3 मायनस I3 R5. त्याच्यानंतर F टू G या, आपण ज्या डायरेक्शन मध्ये जात आहे त्या डायरेक्शन मध्ये करंट आहे I1 पहा. तर इथला पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा निगेटिव्ह, इथला पोटेन्शियल डिफरन्स मायनस I1 R4 मायनस I1 R4. आणि त्याच्यानंतर G2A, आपण जात आहे G2A, म्हणजे आपण जात आहे निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह. तर इथला निगेटिव्ह पासून आपण पॉझिटिव्ह कडे जात असेल तर इथला EMF जे आहे पॉझिटिव्ह प्लस E1 आणि लास्ट इक्वल टू काय 0. दिस इज युअर एक्झाम्पल.